नमस्कार मंडळी, तर संध्याकाळी ना सिंपलचं जेवण बनवलं, पिठलं आणि पोळी. तर पिठलं जे आहे ना नॉर्मल पातळच बनवलं. पण प्राक्वीला आज जे आहे पोळी खायची होती म्हणून भाकर न बनवता पोळी बनवली. आणि जे आहे ना बाजारात ना छानपैकी तांदळाचे तिखट पापड आणलेले, तर तेही म्हटलं चला सेकून घेऊया. त्यानंतर मी असे पापड पाहिले की एवढे छान पापड असतात की भाजून एवढे मोठं होऊन जातो पापड. आणि इथे सहसा करून इथे गव्हाचे पिठाचे पापड बनतात, तर खूप छान असतात तेही. पण जास्त करून मला जे आहे तांदळाचेच आवडतात आम्हाला. तर छानपैकी घरच्या घरी सुद्धा बनवता येतात, पण तसे जसे पाहिजे तसे भेटत नाही, या बनत पण नाही. तर त्यामुळे जे आहे ना मी विकतच आणलेले. तर एवढे छान तिखट आणि खूपच असे टाकवी जी आहे ना कच्चेच पापड पूर्ण खाऊन जाते. तर 2-3 किलो आणले ना तर त्याच्यात तर 2-3 दिवसात कच्चेच खाऊन जाते. त्याचबरोबर की मराठी जसे शॉर्ट टाकायला लागली ना तर माझे रोजचे 1-1, 2-2 सबस्क्रायबर वाढून राहिले. तर ते खूप छान वाटतंय मला की सबस्क्रायबर वाढून राहिले. आणि तसंच सपोर्ट करत राहा. व्ह्यूज यायला हवे, तर मी तेवढा प्रयत्न करेल की दिवसातनं 2 या 3 शॉर्ट टाकत जाईल आणि एक लाँग व्हिडिओ टाकेल. तर जेवढे तुम्ही सगळे बघत असाल व्ह्यूअर्स, प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स नक्की करा. तर मग असा सिंपलचा पिठलं न पोळी आणि पापड, लोणचं, कांदा असा इव्हनिंगचा आमचा जेवणाचा प्रोग्राम होता. तर असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा. तर भेटूया अशाच छोट्याशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओम नमः शिवाय.